मुंबईची विजिबिलिटी बघितली तरी ती 2500च्या आसपास आहे, रिपोर्टमध्ये दिलंय. आणि पुण्याची जर बघितली तर 2000च्या आसपास आहे टायमिंग प्रमाणे. आणि हाच मुद्दा आम्ही त्या ठिकाणी घेतला होता. आणि ह्याच्यात जर आपण बघितलं तर इथं विजिबिलिटी मनोज पवार जो अॅरोचा, आता अॅरोवर आम्ही FIR करा का सांगतोय, कारण का अॅरोमध्ये असणारा जो कोणी हा मनोज पवार आहे, जो कोणी तो म्हणतो कॅप्टन चेकिंग विजिबिलिटी ऍट बारामती 7:03 ऑल ओके सर, म्हणजे एव्हरीथिंग इज ओके, विजिबिलिटी इज फाईन. पण मुंबई एअरपोर्ट जिथं हा माणूस बसला होता, जिथून उडणार होतं तिथं विजिबिलिटी कमी होती. आणि पुण्याला पण विजिबिलिटी आपण बघितली, ती सुद्धा त्या ठिकाणी कमी होती. ही कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि क्लास जी विमानतळ विजिबिलिटी असल्याशिवाय तिथं आपल्याला लँड करता येत नाही. आणि ते जर डेस्टिनेशन आपलं एअरपोर्ट असेल तर आपला टेक ऑफ सुद्धा करता येत नाही. हा DGCAचा स्वतःचा रूल आहे. आता ह्याच्यामध्ये एक जे माळी परिवार आहे त्यांना एक आलेला फोन, तो आहे VSRचा जो वकील आहे त्यांनी त्यांना फोन केला. त्यातला छोटासा पार्ट फक्त त्या ठिकाणी आम्ही देत आहोत, वाजवा. दिन कप्तान साहब ने गलती कर दी, ठोक दिया जाके, क्या करोगे? क्या गलती है समझ में नहीं आ रहा है। अगर वो पुणे चले जाते, नहीं विजिबिलिटी खराब थी, उनको दिखा नहीं, रनवे जिधर था उसके लेफ्ट में जाके वो ठोक दिया उन्होंने, क्या करोगे आप? म्हणजे हे इन्शुरन्स वाला फोन करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टनने प्लेन ठोक दिया. म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. आणि याच्या आधी मग ते कॅज्युअली ह्या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो VK सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय, असं आमचं मत आहे. आता हा रिपोर्ट आहे, हा सॅटेलाइट रिपोर्ट असतो, हा आपल्या त्या ठिकाणी मिळतो. पुणे विमानतळ हद्द 55 नॉटिकल माइल्स असते आणि बारामती हे 44 मध्ये येतं. तर आमचा प्रश्न आहे, पुण्याली या विमानाला बारामतीकडे जायला परवानगी कशी दिली ATCला, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मुंबईवाल्यांनी टेक ऑफ कसं करून दिलं हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलं पाहिजे. नाहीतर AI बिली हे बघायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये बघितलं नाही. फक्त सांगितलंय की ही विजिबिलिटी होती, जी विजिबिलिटी 5000 मीटरपेक्षा कमी होती, जी अलाउड नाहीये. पुढे आता दोन्ही पायलट बारामती विमानतळावर लँडिंग, म्हणजे ह्याचा अनुभव होता. दोन्ही पायलट म्हणजे पाठक पायलट पण आणि तो जो कपूर होता, या दोघांना या विमानतळाबद्दलची त्या ठिकाणी सगळी माहिती होती की कसं लँड होणार आहे, 29 नंबर कुठला, 11 नंबर कुठला. काही लोक म्हणतात त्यांना काहीच माहित नव्हतं, पहिल्यांदाच त्या एअरपोर्टवर ते चालले होते.